हॅलो गाईज, आज संडे आहे आणि म्हणूनच आम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा झाली आहे. तर मी आज बनवणार आहे चिकन दम बिर्याणी आणि मी विचार केला की मी तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते. चिकन ऑलरेडी वॉश करून ठेवलं होतं आणि हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहे मी आता. चिकनमध्ये मी मीठ घालून घेते, जिरा पूड, धना पूड, गरम मसाला, थोडेसे हिंग, हळद, बिर्याणी मसाला. नंतर मी घालते आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, थोडं तेल. हे सगळं मी आधी मिक्स करून घेणार आहे. मी रेड चिली पावडर विसरलं ते घालायचं, ते मी आता घालते. मिक्स करून झाल्यानंतर यात मी घालते दही, कोथिंबीर, पुदिना, बरिस्ता सगळं परत मिक्स करून घेते मी. हे चिकन मी मॅरिनेट केलंय आणि याला मी अर्धा तासाचा रेस्ट देणार आहे. तोपर्यंत मी राईस कुक करून घेणार आहे. मीठ घालणार आहे, तेजपत्र, दालचिनी, छोटी इलायची, मोठी इलायची, लवंग, मिरे, 2 हिरव्या मिरच्या. हे भिजवून ठेवलेलं तांदूळ मी यामध्ये घालून घेते. फास्ट गॅसवरती आपण 10 ते 15 मिनिटाला कुक करून घेणार आहोत. तो 90% कुक करून झालाय. मी काढून घेते एका मोठ्या प्लेटमध्ये. तर जोपर्यंत राईस रेस्ट होतोय तोपर्यंत आपण हे चिकन कुक करून घेणार आहोत. हे चिकन आता असंच 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती मी शिजवणार आहे. फ्लेम लो करायची आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे चिकन व्यवस्थित कुक करून घ्यायचं आहे. सो हे चिकन आता 90% कुक झालं आहे. दम देण्यासाठी खाली तवा ठेवणार आहे मी वरून थोडा बिर्याणी मसाला घालते, टाकते कोथिंबीर, पुदिना, बरिस्ता. मी राईस स्प्रेड करून घेते यावरती. केसरचं पाणी मी टाकून घेते. बिर्याणीला मी दम देणार आहे. त्यावरती वजन ठेवते असं. सो आता बिर्याणीला दम देऊन झालेला आहे. सो इथे बिर्याणी रेडी झाली आहे. मी आता टेस्ट करून बघते. तुम्हाला पण जर बिर्याणी खायची इच्छा होत असेल तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशी दम बिर्याणी बनवू शकता. नक्कीच ट्राय करा.